झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण चर्चा करतोय संपादक बाळासाहेब आणि त्यांच्यातल्या संपादकातल्या अनेक कौशल्यांविषयी, त्यांच्या काळातल्या एकूणच संपादनाच्या त्यांनी ज्या ज्या गोष्टी जे वाद अंगावर घेतले त्याविषयी। प्रकाश अकोलकर, मला सांगा की बाळासाहेब मार्मिक आणि सामनाचे संपादक असले तरी त्यांचे अनेक पत्रकारांची खटके उडायचे, अनेकांची खटके उडायचे आणि मग त्यांच्या ठाकरी भाषेत चंपी केली जायची। मग ते बारामतीचा ममद्या असेल, मैद्याचं पोतं असेल, वरळीचा डुक्कर असेल किंवा अगदी मच्छर असेल किंवा आत्तापर्यंत अण्णा हजारांवर वाकड्या तोंडाचा गांधी किंवा अशा प्रकारच्या अनेक टीका केल्या असतील। दुसऱ्यांवर टीका करणं हा एक अधिकार आहे, परंतु स्वतःवर झालेली टीका स्वीकारणं हा दुसरा भाग आहे। या गुणांविषयी किंवा ह्या भागाविषयी तुम्ही काय सांगाल? हे त्यांना संपादक म्हणून आणि ते एकाच वेळेला दोन राजकीय भूमिका वठवत असल्याचा तो खऱ्या अर्थाने परिणाम होता। नाही तर जनरली आपल्याकडे आणि सर्वत्र सभ्यता अशी आहे की एक संपादक हा स्वतःहून दुसऱ्या संपादकाच्या वाट्याला जात नाही, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात कायम डबल रोल राहिला की कार्टुनिस्ट अँड एडिटर आणि राजकीय नेता। त्यामुळे त्यांच्या राजकीय होत नसे आणि आज पुढे अनेक वेळा त्यांनी सांगितलेलं आहे की मी आत्र्यांचा म्हणजे प्रबोधनकारांचा वारसा माझ्या लिखाणात आला। प्रबोधनकार कसे तिखटलायचे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, तशाच भाषेत ते बोलायचे। पण त्याच आत्र्यांविरुद्ध त्यांनी प्रचंड टीका केली, त्यांना अजिबात ते सहन झालं नाही। खरं तर सोबत नावाचं जे पूर्वीचं गाजलेलं साप्ताहिक होतं, गवा बेहरे संपादक होते आणि गवा बेहरे हे खरं म्हणजे हिंदुत्ववादी ठाकरे यांच्या जवळकीच्या वर्तुळातले, म्हणजे उदाहरणार्थ धोवी देशपांडे असतील किंवा माधव मनोहर असतील यांच्या सर्कलमधले ते सगळे होते। पण त्यांनी एकदा त्यांच्यावर टीका केल्यावरती सेनापती की शेणपती असं त्या लेखाचं शीर्षक होतं आणि सोबतचाच वर्धापन दिन होता बालमोहन विद्यालयात। राज ठाकरे आता जिथे राहतात त्याच्या शेजारच्या तिथे ते जात असताना, कोण गवा बेहरे जात असताना त्यांना शिवसैनिकांनी आत्ताच्या सेना भवनासमोरच्या चौकात पूर्ण मारहाण करून त्यांचं पुरतं वस्त्रहरण खऱ्या अर्थाने केलं होतं आणि बेहरेही त्यामुळे घाबरले नाहीत। बेहऱ्यांच्या अंगावर कुणीतरी वरनं लुंगी फेकली आणि ते लुंगी लावून बेहरे त्या लुंगी लावून कार्यक्रमाला गेले सोबतच्या वर्धापन दिनाला आणि पुढच्या सोबतमध्ये त्यांनी मला मारणारे मेले मी तर जिवंत आहे अशा स्वरूपाचा हे वाक्य खूप अनेकांनी वापरलं। हे आत्र्यांचं पण वाक्य आहे, तेच वापरून त्यांनी दिलं। पण त्यांना अजिबात त्यांच्यावरचे हल्ले सहन होत नसत। म्हणजे का सहन होत नसत माहित नाही, खरं म्हणजे तो इतका अदरवाईज उमदा दिलदार आणि पत्रकारांशी ज्यांच्यावरती म्हणजे कुमार केतकरांनी अनेकदा सांगितलं आहे की मी त्यांच्यावर टीका केली, त्यांनी माझ्यावर टीका केली, तरी आमच्या बैठकीतल्या गप्पा रंगतदार होत। पण प्रत्यक्षात त्यांना त्या दिवशी ते सहन होत नसे आणि याचं जाज्वल्य उदाहरण सर्वांना माहीतच आहे की महानगर हे जे दैनिक सामनानंतर एका वर्षाच्या आत म्हणजे 90च्या आसपास निघालं, त्या सामन्यावर काय किंवा आज आपण ज्या चॅनेलवरून बोलतोय त्याच चॅनेलवर शिवसैनिकांनी किंवा भुजबळ यांच्या समर्थकांनी केलेले हल्ले काय, तर राजकीय नेत्याला ही टीका सहन होत नाही। फक्त बाळासाहेबांची गंमत अशी होती की असे सगळे हल्ले, पत्रकारांना मारहाण, त्याच्या विरुद्धच्या निषेध सभा सगळं झाल्यानंतर बाळासाहेबांनी 97 साली सामनामधून एक फतवा काढला की काही पत्रकार आकसाने सतत शिवसेनेविरुद्ध गरळ ओकत असतात। हे खरे असले तरी शिवसैनिकांनी पत्रकारांवर किंवा त्यांच्या कार्यालयांवर हल्ले करता कामा नये। असे प्रकार घडले तर संबंधितांवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही। याचा शून्य परिणाम शिवसैनिकांवर झाला आणि पुढे थेट अनेक पत्रकारांना त्यानंतर मारहाणीचे आणि खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी पत्रकारांना घुबड विंचू म्हटल्याचे पत्रकार प्रसंग अनेक सांगतायत। गिरीश कुबेर, मला सांगा, आपण एक पाहिलं की स्वतः टीका केलेली आहे परंतु त्यांच्यावरची टीका त्यांनी सहन केली नाही, त्याच वेळेला मनाचा उमदार आणि दिलदारपणाही आपण पाहिलेला आहे। आता मला सांगा, ही टीका संपादक म्हणून त्यांनी स्वीकारली नाही का त्याच वेळा त्यांचा राजकीय पक्षाचा नेता जागा झाला? कुठल्या भूमिकेतनं हल्ले झाले आणि कुठल्या भूमिकेतनं टीका केली गेली? हाच द्वंद्व हे जे आहे ना, हा मला व्यक्तिगत एक पत्रकारितेतला व्यावसायिक चांगल्या अर्थाने तिथेच मूळ असलेला म्हणून खूप आक्षेपार्ह वाटतो। ज्यांच्यावरती हल्ले झाले त्यातली काही सन्माननीय अपवाद सोडून द्या, बाकीची मंडळी ही राजकीय भूमिका घेताना राजकीय व्यासपीठावर गेली। माझा त्यातला मुद्दा असा आहे की जर तुमच्यावर पत्रकार म्हणून हल्ला झाला, तुमच्या कार्य फक्त लिखाणापुरतंच तुमचं काम सुरू असेल, हल्ला झाला तर तो अत्यंत निषेधार्ह आहे। पण तुम्ही पत्रकार म्हणून लिहिणार, राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाणार, तिथे तुमच्यावर हल्ला झाला तर पत्रकार म्हणून हल्ला झाला म्हणणार,
हल्ला कुणावरच व्हायला नको, त्याविषयी काही त्याचा निषेधार्हच आहे सगळं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सुद्धा अशीच होती. लेखणीपुरतं असतं तर प्रश्नच नव्हता. ते मुळात राजकीय पक्षासाठी त्यांनी ते सगळं मोठं हा सगळा खेळ सुरू केलेला होता. म्हणजे निखिल वेगळींचा दाखला दिला. निखिल वेगळींवरचे हल्ले हे म्हणजे पत्रकारितेच्या बरोबर जे झाले ते निषेधार्ह, त्याची शंकाच नाही. पण असेही काही संपादक या राज्यांनी पाहिलेले आहेत की ज्या संपादकांनी आपल्या वर्तमानपत्रात चूक झाली तर ज्याच्या नावाने छापून येतं, तसं ते न म्हणता की काल रात्रीच्या उपसंपादकाने हे चूक केली त्याला जबाबदार धरावं अशी चौकट पान एकला छापलेली आहे. त्या नावानिशीवर छापून आलेले आहे. मग या संपादकांचं एकंदर व्यावसायिक नीतिमत्ता त्यांची काय, मग यांची राजकीय नीतिमत्ता काय. आपल्याकडे गल्लत ही पत्रकारांची आणि राजकीय नेत्यांची दोघांची झालेली आहे. पत्रकारांनी पत्रकारितेची चौकट सोडून बाहेर गेलेले आहेत. राजकीय नेत्यांना चौकट असायचा प्रश्नच येत नाही कारण ते स्वतःला मुक्त छाणे समजतात. पण मुळात आक्षेप माझा या पत्रकारांच्यावरती आहे. पत्रकारांनी राजकीय व्यासपीठावर जायची गरजच काय मुळामध्ये, कुठल्याही पक्षाचा असेल तर तिथे तुम्ही गेलात त्या पद्धतीने शिवसेनेत असेल किंवा आणखी कुठल्या पद्धतीचं असेल, हे मुळात हे तुमचे जे काही 8 कॉलम दिलेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जो उद्योग करायला गेला तर त्याचा एक निषेध वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. तिथल्या ज्या संस्कृतीने जो निषेध करायचा आहे त्या पद्धतीने त्यांनी निषेध केला असेल. त्याचा वाईट आहे मान्य, पण वर्तमानपत्रापुरताच जर तो निषेध असेल तर तो 8 कलमांमधून व्यक्त व्हावा. तसा होतो. चांगल्या वर्तमानपत्रांचे संपादक तुम्ही गाढवात असं लिहिणारे वाचकांचे पत्र सुद्धा छापतात. ते छापायला हवं कारण वाचकांचं मत असू शकतं. दोन्ही बाजू समोर यायला हव्यात. मला तुम्ही सांगा, जेव्हा एखाद्या मतपत्रामध्ये एकच बाजू सातत्यानं समोर येते कारण ते त्यांच्या प्रचाराचा एक भाग असतो, ते एक प्रचाराचं टूल असू शकतं, ते त्यांनी तेवढ्यासाठी काढलेलं असतं. आपण हे मान्यच केलेलं आहे. आता मला सांगा की याच्यात सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो विश्वासार्हतेचा. याचं उदाहरण असं आहे की एखादी अत्यंत महत्वाची घटना घडली. उदाहरणार्थ असं आपण धरूया की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. त्या दिवशी मराठीतल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये त्याचा 8 कॉलमी 6 कॉलमी तरी किमान मथळा होता, फोटो होता. परंतु त्याची फारशी दखल त्यावेळेला सामना वृत्तपत्रामध्ये घेतली गेलेली नव्हती. एक प्रकारे या सगळ्यात कुठेतरी वृत्तपत्र म्हणून, शेवटी तो एक वृत्तपत्र हा व्यवसाय आहे. वृत्तपत्राचं त्याला चौकट लागलेलीच आहे. नाही तर तुम्ही पक्ष होता तुमच्याकडे. याच्यात विश्वासार्हता कुठेतरी पणाला लागली आणि त्यामुळे त्याचा परिणाम कमी होतोय. नाही, ती नसतेच. ती मुळात अशा ठिकाणी नसतेच ती. म्हणजे मगाशी जे उदाहरण घेतलं की नारायण राणे, तर नारायण राणेने संपादक म्हणावं का, त्यांच्याविषयीची स्वतःचीच जी असलेली मतं किंवा मुलांविषयी हे सगळं स्वतःचं कौतुक करण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. कारण माझं कोणी अन्य छापत नाही, त्यामुळे माझं छापण्यासाठी माझीच व्यवस्था करायला हवी म्हणून या मंडळींनी केलेला उद्योग आहे. नावं सांगताना हे सगळे टिळक आगरकरांचा देणार, पण टिळक आगरकरांचा उद्देश खूप मोठा होता. त्यामुळे यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्नच येत नाही. विश्वासार्हता लागू होते या सगळ्यांना, असं मला मुळात हा शब्द सुद्धा वापरणं त्यांच्या बाबतीत 100% चुकीचं आहे. कारण पूर्णपणे मलाच जे वाटतं, मला आणि माझ्याच पक्षाला ते योग्य आहे तेच मी छापीन, हा आग्रह आणि हा निग्रह असल्यामुळे बाकीच्या गोष्टी क्षुल्लक ठरतात तिथे. म्हणजे माझ्यासाठी इष्ट ते छापणार, प्रश्न अशा प्रकारचे. आणि तुम्ही असं म्हणालात की सामन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेची बातमी ठळकपणे तर सोडाच, अगदीच म्हणजे आली होती का नाही असं बघावं लागेल असं आहे. सामना काढण्याचं कारणच हे होतं की त्या काळात सुद्धा शिवसेनेविषयीच्या बातम्या तपशिलात त्यांची धोरणं, बाळासाहेबांच्या सभा यांचं डिटेलमध्ये वर्णन हे केलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांना गरज भासली. एक छोटंसं उदाहरण देतो की ज्या दिवशी शिवसेनेची स्थापना झाली, म्हणजे ती जून महिन्यात झाली 66 सालच्या, त्याच्यानंतर 4 महिन्यांनी विजयादशमीला जो पहिला दसरा मेळावा झाला त्याची महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये सिंगल कॉलम हेडिंगची बातमी आलेली होती आणि नवा काळमध्ये जरा तपशिलात होती, पण तिचं हेडिंग पण डबल कॉलमच होतं. याच्यात एक गमतीचा मुद्दा सांगायला हवा की हे सगळं करण्यासाठी वर्तमानपत्र काढायची गरज नसते हे अनेक राजकीय पक्षांना पुढे कळलं. पेड न्यूज असतील किंवा हे म्हणजे मला म्हणजे 1 लिटर तुम्ही ज्या वर्तमानपत्रांचे दाखले दिले त्या वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे दोन्ही जे काही दाखले दिले त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण म्हणून ते छापून आणण्याची व्यवस्था करता येते. हे म्हणजे मला 1 लिटर दूध, मी जेव्हाची उदाहरणं दिली तेव्हा हे होत नव्हतं आणि काही वर्तमानपत्रांमध्ये पेड न्यूज नाही. त्यातला महत्वाचा भाग असा की म्हणजे कसं आहे माहिती आहे का की मला चहाला 1 पाव लिटर दूध लागतं म्हणून मी अख्खी म्हैस घरी आणतो, तसं त्यांना त्यावेळेला वाटलं. आताच्या कदाचित बाळासाहेब ठाकरे असते या पद्धतीने विचार करणारे, ते काही सगळं वर्तमानपत्र कशाला काढा, सगळं छापून आणण्याची व्यवस्था. किंवा अनेक वृत्तपत्रांचा खप त्यांच्याशी सहमत नसलेल्या सुद्धा हा बाळासाहेब नेमकं काय म्हणतात त्यापेक्षा बाळासाहेबांना आपला विरोध कसा करता येईल याच्या भूमिकावर अवलंबून होता. याचं कारण त्या वृत्तपत्रांचे, मग ते मराठीतले अतिशय लोकप्रिय दैनिक असतील, त्यांचा खप हा सुद्धा शिवसैनिकांमध्ये किंवा शिवसेनेला विरोध असणाऱ्या वाचकांमध्ये होता. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. राजकीय पक्ष म्हणून आपल्याला भूमिका घ्याव्या लागतात आणि कदाचित राजकीय तडजोड म्हणून त्या बदलाव्याही लागतात. आज आपण एका राजकीय पक्षाबरोबर, एका राजकीय नेत्याबरोबर असतो, उद्या दुसऱ्या नेत्याबरोबर असतो.
परंतु वृत्तपत्रांना मात्र असं करता येत नाही. अगदी एखाद्या पक्षाचं मुखपत्र असलं तरी सुद्धा त्या भूमिकेचं समर्थन तुम्ही कसं करणार? अशा प्रकारचे अनेक आणीबाणीचे, अशा प्रकारचे अनेक विसंवादाचे, अंतर्गत विरोधाचे अनेक प्रसंग आपल्याला पाहता येतील की शिवसेना आज यांच्याबरोबर होती, उद्या दुसऱ्यांबरोबर होती, परत त्यांच्यावर विरोध केला. अशा वेळेला संपादक म्हणून एक प्रकारे आपण ज्याला आपण काय म्हणू, एक प्रकारे संकोचलेपण आलं आणि त्यापेक्षा सुद्धा त्यांची विश्वासार्हता म्हणण्यापेक्षा त्याचा परिणाम हा कमी कमी होत गेला आणि निव्वळ एक हातात येणारा पेपर याच्या पलीकडे काही उरलं नाही. तसंच अवस्था झाली, तशीच अवस्था होते नाही. कारण दुसऱ्या गोष्टींसाठी पेपर लोक घेत नाहीत ना. तो म्हणजे सामनात एक निष्ठावंत वाचक, निष्ठावंत ग्राहक सोडले तर मला जाणून घ्यायचे प्रामाणिकपणे राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये काय घडतंय हे एक तटस्थपणे जाणून घ्यायचंय. त्यासाठी असा वर्ग मुखपत्र घेत नाही ना. त्यामुळे तो एक त्याची मर्यादा आहे त्याची. एखाद्या पक्षाचं मुखपत्र असल्यानंतर त्या पक्षाचे जे बांधील असे अनुयायी असतात ते वाचतात, परंतु त्यापेक्षा सुद्धा अनेक वाचकांना तटस्थपणे त्याचं विश्लेषण हवं असतं, ते अशा याच्यात मिळत नाही. आणि त्यामुळे कितीही आपण जहाल टीका करत असलो अथवा आपल्या बाजूने काही लिहायचं असलं तरी सुद्धा अशा प्रकारच्या वृत्तपत्रांचा फारसा उपयोग होत नाही, असा निष्कर्ष आता या दोघांनी काढलेला आहे. एक वाक्य सांगतो की तरी सुद्धा मुखपत्र म्हणून निघालेलं हे एकमेव दैनिक असावं की जे 89 पासून आज पुण्याचा प्रयत्न झाला, किंवा आणखीन विशाल सह्याद्री नावाचं दैनिक पुण्यातून निघत होतं, चालू शकलं नाही. हे चालू शकलं याचं कारण मला असं वाटतं की बाळासाहेबांची जी दुसऱ्याची टोपी उडवण्याची पद्धत होती आणि भुजबळांना लखोबा किंवा आणखी कोणाला असे जे त्या हऱ्या नाऱ्या किंवा जे काय त्यांच्या रोज ते एकाची टोपी उडवून गंमत आणत असत, त्या गमतीसाठी म्हणून लोकांनी सामना घेतला असू शकतो. 1960 ते 2012 म्हणजे एक प्रकारे 1960 ला मार्मिक सुरू झालं ते ऑगस्टमध्ये 2012 म्हणजे जवळपास 52 वर्ष ही व्यक्ती एका साप्ताहिकाचा अथवा एका पाक्षिक साप्ताहिक आणि त्यानंतर एका दैनिकाचा संपादक होती. इतका प्रदीर्घ काळ संपादक मालक असलेला असा दुसरा कुठलाही संपादक मालक आणि राजकीय पक्षाचा नेता महाराष्ट्रात होऊन गेला नाही. त्यांच्यावरचे जे काही वाद होते त्या वादांविषयी आपण तिसऱ्या आणि शेवटच्या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहतात संपादक बाळासाहेब. झी 24 तास, एक पाऊल पुढे.